यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर मातनी ग्रामपंचायत गेल्या 20 वर्षापासून निवडणुकीपासून वंचित असल्याने गावाचा विकास खुंटला आहे। त्यामुळे आगामी टप्प्यात तातडीने ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी 15 ऑक्टोबर 2025 यवतमाळच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडली आणि निवडणूक न झाल्यास पुढील टप्प्यात गावातील सर्व नागरिक निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असा स्पष्ट इशारा दिला आहे। या आंदोलनात भावी जिल्हा परिषद सदस्य पारवा संदीप कोवे यांच्यासह टिपेश्वर मातनी येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ या ठिकाणी आम्ही मातनी या गावाचे रहिवासी सर्व लोक आम्ही टिपेश्वर ग्रामपंचायत आमचं पुनर्वसन झालेलं आहे। टिपेश्वर तेव्हापासून जवळपास आज 15 ते 20 वर्ष होत आहे। या आमच्या गावाला हे विकासापासून वंचित आहे, कारण आमच्या गावाला आजपर्यंत ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही आहे आणि त्यामुळे आमच्या गावाचा विकास थांबलेला आहे। त्यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्ही आज निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत। त्यासाठी आमची सर्व गावकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला त्वरित लवकरात लवकर आमच्या या निवडणुकीमध्ये आमचं ग्रामपंचायतीचं निवडणूक लागावं यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। धन्यवाद। नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी।